नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्रातील चौथा पाठ शहरी स्थानिक शासन संस्थाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, पर्यायातून योग्य पर्याय ओळखा व लिहा। पहिला आहे, महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव टिंबटिंब। पर्याय आहेत नागपूर, मुंबई, लातूर। उत्तर, महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव मुंबई। 2. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते टिंबटिंब। पर्याय आहेत नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत। उत्तर, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत। नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो। पर्याय आहेत मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी, आयुक्त। उत्तर, नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्याधिकारी। प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा। 1. शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर, शहरांमध्ये निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी, वाहतुकीची सतत होणारी कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वाढती गुन्हेगारी, वाढत्या गलिच्छ वस्त्या व त्यात मोठ्या प्रमाणात राहणारी लोकसंख्या, आरोग्याच्या सोयीची कमतरता यांसारख्या समस्या शहरांमध्ये आढळतात। 2. महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा। उत्तर, महानगरपालिकेचा कारभार पुढील समित्यांमार्फत चालतो। त्या आहेत स्थायी समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती, पाणीपुरवठा समिती, परिवहन समिती इत्यादी। प्रश्न 3, पुढील मुद्द्यांच्या आधारे शहरी आणि स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा। तक्त्यात मुद्दे आहेत पदाधिकारी, सदस्य संख्या, अधिकारी। नगरपंचायतचा पदाधिकारी आहे अध्यक्ष व उपाध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष। महानगरपालिकेचा पदाधिकारी आहे महापौर व उपमहापौर। सदस्य संख्या, नगरपंचायतची सदस्य संख्या आहे किमान 9 व कमाल 15। नगर परिषदेची किमान सदस्य संख्या आहे किमान 17 व कमाल 38। महानगरपालिकेची सदस्य संख्या आहे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते। आणि अधिकारी आहेत नगरपंचायतचा कार्यकारी अधिकारी, नगर परिषदचा मुख्याधिकारी आणि महानगरपालिकेचा महानगरपालिका आयुक्त। प्रश्न 4, सांगा पाहू। त्यामधील पहिलं आहे, नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो? उत्तर, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, जन्ममृत्यू व विवाह यांच्या नोंदी करणे, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिस्सारणाची व्यवस्था करणे इत्यादी कामे नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये येतात। 2. नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते? उत्तर, पूर्णतः खेडेही नाही आणि पूर्णतः शहरही नाही अशी काही ठिकाणे राज्यात असतात। शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कारभार पाहण्यासाठी नगरपंचायत ही स्थानिक शासन संस्था असते। प्रश्न 5, तुमच्या जिल्ह्यात कोठे कोठे नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका काम पाहते त्यांच्या नावांची यादी करा। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायत, महानगरपालिका यांची माहिती काढून, माहिती गोळा करून आपल्याला त्यांची यादी करायची आहे।
व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.